वाडा तालुक्यातील केळठणपाडा मांडा परिसरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीनं हिसकावून पसार झालेल्या 4 आरोपींना पालघर पोलिसांनी गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून सुमारे 1,70,000 रुपये किमतीची सोन्याची माळ सेच गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास भारती भास्कर पष्टे वय वर्ष 72 या केळठणपाडा मांडा येथून केळठण येथे जाण्यासाठी उभ्या असताना पांढऱ्या रंगाच्या इको कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली. कारमधील एका आरोपीनं त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीनं खेचून कारमधून पसार झाला. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेल्या GJ05 RS 9757 क्रमांकाच्या इको कारचा माग काढण्यात आला. कार गुजरातच्या दिशेनं गेल्याचं निष्पन्न झाल्यानंतर वलसाड पोलिसांच्या मदतीनं वलसाड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुंदलाव ब्रिज येथे सापळा रचून कार ताब्यात घेण्यात आली. कारमध्ये असलेल्या 4 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मुज्जम्मिल अशफाक सवानी वय वर्ष 29, अशफाक अली उर्फ बब्बूक मेहबूब अली सय्यद वय वर्ष 32, सुफियान नाझिम शेख वय वर्ष 22 आणि आसिफा उर्फ हिना अमजद पठाण वय वर्ष 28 या 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली सुमारे 1,70,000 रुपये किमतीची सोन्याची माळ आणि गुन्ह्यात वापरलेली इको कार जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.